हमारे आदरणीय पालक मंत्री संजय सिरसाट साहब के बहुत सारे प्रकरण बाहर आए हैं। पिछले एक महीने से हम देख रहे हैं कि हर रोज कुछ ना कुछ तभी खुलासा आता है और आखिर में इस हद तक बात चले गई कि डायरेक्ट उनके बेडरूम तक के वीडियोस बाहर निकल गए हैं, जिसके अंदर बैग में नोट दिख रहे हैं, लेकिन वो कह रहे हैं कि वो नोट नहीं है, वो कपड़े हैं करके। तो खैर, जनता तो वैसे भी बेवकूफ़ होती ही है, नेता बेवकूफ़ समझते ही है। उनके MIDC के लैंड के ताल्लुक से उन्होंने अभी एक इंटरव्यू दिया था और उसके अंदर ये कहा था कि मैंने वो जो लैंड लिया हूँ, पैसे भरने में देरी हो गई थी तो मैंने 78 लाख रुपये फाइन भरा हूँ, डिलेड पेमेंट मैंने 78 लाख रुपये भरा हूँ। और उन्होंने अपने स्टेटमेंट के अंदर कहा, वो स्टेटमेंट भी मैं आपको भेज रहा हूँ, पहले वो चलाना फिर उसके बाद मेरा चलाना। उसमें उन्होंने कहा था कि मेरा तो मंत्री दोस्त है उदय सामंत, कोई मंत्री ने कभी है तो लेट पेमेंट दिया है, पेनल्टी दिया है? मैंने दिया है, 78 लाख रुपये मैंने भरा है करके। लेकिन उन्हें बोलते हुए आधा सच बोले। आधा सच मैं आपको बताता हूं। ये लैंड जो है 2022 के अंदर इन्होंने एप्लीकेशन किया था। 2022 के बाद 22 गया, 23 गया, 24 गया। नियम यह कहता है कि एक महीने के अंदर इतना पेमेंट हो जाना चाहिए। किसी वजह रही तो MIDC जो है उसको एक्सटेंड करके डेट देती है। ये महाशय 2022 में एप्लीकेशन किए और पैसा भरे 2025 जनवरी को, यानी कि पूरे 3 साल के बाद इन्होंने पैसा भरे। MIDC से मेरा एक सवाल है, ऐसा कोई एक उदाहरण बताइएगा कि जिसने तो MIDC के लिए लैंड के लिए अप्लाई किया, MIDC ने कहा कि उसको इतना पैसा इतने पीरियड के अंदर भरना है और वो भरा नहीं, तो आपने क्या 3 साल उसका इंतजार किए? ऐसा कोई एक उदाहरण बताना। संजय सिरसाट साहब को जो ये जमीन दी गई थी, ये ऊपर का अगर शब्द के ऊपर अगर आप गौर करेंगे तो ये है प्रायोरिटी लैंड अलॉटमेंट। ये प्रायोरिटी लैंड अलॉटमेंट उन लोगों को दी जाती है जो बड़ा उद्योग लेकर आ रहे हैं, बहुत सारा रोजगार मिलने वाला है, फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट आने वाला है। तो ये प्रायोरिटी लैंड अलॉटमेंट प्रायोरिटी लैंड अलॉटमेंट दिया जाता है और उनको ये जनवरी 2025 के अंदर उनके साथ एग्रीमेंट हो गया और उन्होंने बताया था कि हम अल्कोहल बेस्ड कुछ बनाने वाले है करके। अल्कोहल, जहां तक मुझे समझ में आता है कि शराब के लिए लगने वाला जो भी सामान है वो बनाने वाले थे करके। ये एप्लीकेशन मिलते ही इन्होंने दूसरा एप्लीकेशन मूव किया कि बोले कि नहीं, अब मैं है तो ये फैक्ट्री नहीं चालू करने वाला, मेरे को गोडाउन स्टार्ट करने का है उसी जगह के ऊपर। उन्होंने दूसरा एप्लीकेशन दिया, दूसरा प्रपोजल बनाया, वो प्रपोजल दूसरा उनका अब MIDC हेड ऑफिस के अंदर गए हैं। अब जहां तक उनका ये स्टेटमेंट था कि कोई मिनिस्टर का दोस्त होने के बावजूद भी 78 लाख रुपये फाइन कोई भर सकता है क्या, इन्होंने भरे हैं करके बड़े गर्व से कहा है। लेकिन उन्होंने ये नहीं बताए है कि मेरे लड़के ने एक एप्लीकेशन मूव कर दिया था कि वो पैसे हमको वापस दो, 78 लाख रुपये करके। ये 78 लाख रुपये, और ये मैं नहीं कह रहा हूँ, ये MIDC का जो नोट है वो नोट के अंदर उन्होंने पूरा बताया है कि 2022 के अंदर कितने दिनों में इनको पैसा भरना था, इन्होंने भरा नहीं। लेकिन मंत्री जी के दोस्त है तो 3 साल तक है तो उन्होंने ये लैंड किसी और को अलॉट नहीं करे, मंत्री जी के इंतजार में थे कि भाई साहब वो जब पैसा भरेंगे तब हम देंगे। इन्होंने लेट फीस भरे, इसमें कोई दो राय नहीं है कि 78 लाख नहीं, 77 लाख 2,165 रुपया इन्होंने है तो लेट फीस भरे है। लेकिन इनके लड़के ने एप्लीकेशन दे दिया कि मेरे पप्पा बीमार थे तो इस वजह से हम पैसे नहीं भर सके, ऐसी दिए उन्होंने कि हम पैसे नहीं भर सके थे तो ये पैसा हमने लेट फीस भर दिया है, लेकिन ये पैसा हमको वापस करो करके ये एप्लीकेशन उन्होंने मूव किए थे। ये एप्लीकेशन की मेरे पास ये कॉपी है जो उन्होंने कैमियो डिस्टिलरीज के डायरेक्टर की हैसियत से उन्होंने ये डाले थे और इसके अंदर उन्होंने बताए थे कि साहब ये पैसा हमको वापस मिल जाना चाहिए। MIDC ने अपनी नोट के अंदर ये बताया है कि उनके पास से हमको एक एप्लीकेशन मिला है कि ये पैसा जो हमने लेट फीस भरे है ये पैसा हमको वापस करो। अब हमने ये फाइल जो है वो हेड ऑफिस के अंदर भेज दिए है। इसके ऊपर क्या निकाल आया है, वो पैसा उनको वापस मिला है नहीं मिला है, रूल के हिसाब से मिलना चाहिए नहीं मिलना चाहिए, इसका जवाब जो है वह MIDC ने देना या मंत्री साहब ने खुद ने देना चाहिए।
उन्होंने दूसरी बात कही है कि मैंने 51 लाख रुपये स्टेटस चेंज जो है उसके लिए भी पैसे भरा है करके। एमआईडीसी के कानून के हिसाब से, एमआईडीसी के रूल के हिसाब से, अगर कोई प्रायोरिटी सेक्टर के अंदर है तो किसी को लैंड अलॉट होता है तो वो लैंड कम से कम 5 साल जो है उसका स्टेटस चेंज नहीं होता है। आप जिस मकसद के लिए लेते हैं वही मकसद के लिए आपको उसका इस्तेमाल करना पड़ता है। लेकिन उन्होंने ये एप्लीकेशन मूव किया और उन्होंने कहा कि अब हमको वो फैक्ट्री वैक्ट्री डालने का नहीं है, हमको एक गोडाउन बनाने का है करके। तो अब गोडाउन के अंदर अगर कितने लोगों को रोजगार मिलेगा, कितने का प्रोजेक्ट है। पहले का जो प्रोजेक्ट था अल्कोहल का वो 106 करोड़ रुपए का था। अब गोडाउन बना रहे हैं तो कितने का प्रोजेक्ट रहेगा, कितने लोगों को रोजगार मिलेगा, और क्या नियम के हिसाब से ये कर सकते हैं? तो बिल्कुल नहीं कर सकते है। एमआईडीसी का रूल कहता है और वो रूल बुक भी मेरे पास यहाँ पर मौजूद है कि ईज ऑफ डूइंग बिजनेस कैसा किया जाना चाहिए करके। एमआईडीसी के कायदे कानून क्या कहते हैं करके इसमें ये वैसा ही एग्जाम्पल है जैसा एमआईडीसी ने इंस्पिरा नाम की कंपनी को जमीन दी। उन्होंने 70 रुपये प्रति स्क्वायर फीट के हिसाब से वो जमीन ली, SEZ बनाना है करके। इतने हजार लोगों को रोजगार मिलने वाला है, हम इतना 1000 करोड़ रुपए इन्वेस्टमेंट करने वाले हैं, हमको 100 हेक्टर जमीन चाहिए। एमआईडीसी से मैनेज करके ले लिए। जैसे ही लिए उन्होंने SEZ को कैंसिल कर दिए और उन्होंने एमआईडीसी को पत्र लिखा कि अब ये जमीन हमको तो मिल गई है, अब ये जमीन को हम बेचेंगे हमारे हिसाब से करके। एमआईडीसी ने भी उनको है तो कपड़ों वाला बैग देके पूरी तरीके से उनको इजाजत दे दी कि अब तुम बेचो। अब जो लैंड उन्होंने SEZ के ऊपर चने फुटाने के भाव में खरीदे थे 70 रुपये पर स्क्वायर फीट के हिसाब से, अब ये इंस्पिरा कंपनी कितने में बेच रही है? 900 रुपये प्रति स्क्वायर फीट के हिसाब से। यानी कि अगर आपका SEZ कैंसिल हुआ था तो कानून ये कहता है कि वो वापस इमीडिएट है तो एमआईडीसी ने लेना चाहिए था। इंस्पिरा के अग्रवाल साहब को बोलना चाहिए था कि अग्रवाल साहब आपको कोई दूसरा कुछ करना है तो हमको नया तरीके से एप्लीकेशन दो, हम आपको उस हिसाब से लैंड अलॉट करेंगे। लेकिन उस वक्त के मंत्री, डायरेक्टर, चेयरमैन सब मिले हुए थे। तो अब ये धड़ाधड़ ओपन पूरे फ्रंट पेज के ऊपर जितने भी बड़े बड़े न्यूज़पेपर है उनके 2 दिन पहले ही मैंने देखा हूं, फ्रंट पेज के ऊपर पूरा फुल पेज ऐड दे रहे हैं कि आओ हमारे पास से एमआईडीसी की जमीन खरीदो करके। और एमआईडीसी भी खामोश बैठा हुआ है क्योंकि उनको कपड़ों वाला बैग उनके पास चले जा रहा है, मंत्री से लेके नीचे सबके पास तक। तो ये जो धंधे है इसकी इंक्वायरी होनी चाहिए। तो बहुत सारे एमआईडीसी के अधिकारी भी अंदर जाएंगे। मंत्री जी का क्या होगा पता नहीं है, अभी तक तो कुछ हुआ नहीं है, आगे करेंगे या नहीं करेंगे हमें पता नहीं है। तो ये मामला भी उतना ही गंभीर है जितना गंभीर विट्स का मामला था, जितना गंभीर वर्ग 2 की जमीन का मामला था, एमआईडीसी की लैंड का मामला है। अब इसके ऊपर इनकम टैक्स की इंक्वायरी शुरू हुई है। अब आपको देखना है कि इनकम टैक्स के अधिकारी जो लैंड है उसके ऊपर जा रहे हैं, क्या रिपोर्ट आती है देखें। टेंडर घोटाला जो है ये मेरे पास ये पूरे फाइल है। ये टेंडर घोटाला जो है ये 2013 से लगातार जारी है और इसमें 3 बड़े बड़े कंपनीज इसमें शामिल है। एक कंपनी है ब्रिस्क स्मार्ट। पहले ब्रिस्क इस वजह से नाम था पहले ये कंपनी का, अब उसको स्मार्ट कर दिया गया है क्योंकि ब्रिस्क के ऊपर कुछ ईडी की इंक्वायरी हुई थी और इसमें हसन मुशर्रफ साहब का इन्वॉल्वमेंट है करके ये बताया जाता है। लेकिन मेरे पास ऐसा कोई इसके अंदर ये नहीं है। क्रिस्टल जो है वो हमारे बीजेपी के एक एमएलए है, फडणवीस साहब के करीब है, उनकी कंपनी है, उनके परिवार का नाम है कि वही लोग चलाते हैं। और बीवीजी एक बहुत बड़ी कंपनी है, अपने आप को बड़े आदर्शवादी बताते हैं कि हम कितने अच्छे तरीके से कितने लोगों को रोजगार देते हैं करके। 2013 के अंदर समाज कल्याण विभाग टेंडर निकालता है कि उनके जितने भी हॉस्टल्स, ऑफिसेज, गेस्ट हाउस, ये वो जो है उसके अंदर सिक्योरिटी का काम ले लीजिएगा, उसके अंदर खाना बनाने का काम ले लीजिएगा, उसमें गार्डनर चाहिए, उसमें कुक चाहिए, ये सब के लिए टेंडर निकाले। 2 कंपनीज ने ये टेंडर लिए थे। ये 2 कंपनीज ने फिर उसको सब टेंडर करके एक तीसरी कंपनी को भी जो उतनी ही बड़ी पावरफुल थी उसको भी ले लिया। 2017 में तीसरी कंपनी ने बोली कि अब मैं टेंडर निकलने वाला है, हम भी इसके अंदर अप्लाई करेंगे। तो उन्होंने बोले आपस में लड़के क्या मतलब है, अपन तीनों ही मिलकर आपस में बांट लेंगे काम
और तीनों ही अपना धंधा चलाएंगे करके। तो 2017 के अंदर सिर्फ उसके अंदर एक सिक्योरिटी के लिए तो एक टेंडर निकाला गया, तो यानी कि 2013 से 2024 तक वही ठेकेदार है तो काम कर रहे। टेंडर निकाला गया था कितने साल के लिए? 3 साल के लिए, 2013, 14, 15, 16, 3 साल के लिए निकला था। काम बहुत अच्छा कर रहे, तो 1 साल है तो अधिकारी उसको एक्सटेंशन दे सकते थे, लेकिन 10 साल दे दिए हैं, जिसमें से 5 साल जो है वो एकनाथ शिंदे साहब इसकी मिनिस्ट्री संभाल रहे थे, 2.5 साल के करीब वो मिनिस्ट्री संभाल रहे थे। अब उनके जो चाहने वाले मंत्री है संजय सिरसाट साहब के पास ये है, तो 2024 के अंदर इन्होंने एक टेंडर निकाला इसी का, पूरा वही काम का। और उस टेंडर के अंदर उन्होंने ये नहीं दिया कि ये टेंडर 1000 करोड़ रुपए का है, 500 का है या 2000 करोड़ रुपए का है करके। कल जब अंजलि दमानिया मैडम ने इसके बारे में बताया तो उन्होंने कहा कि 1500, मैं डॉक्यूमेंट के साथ ये एस्टेब्लिश कर सकता हूं, ये तकरीबन 2000 करोड़ रुपए का टेंडर है। इसमें मांगा क्या गया है कि सिर्फ है तो टेंडर भरने वालों ने ये बोल देना कि तुम सर्विस चार्ज कितना लेंगे। अब नियम के हिसाब से जो सरकार का सर्कुलर है, GR है कि 3.5% से लेकर 7% तक ही आप सर्विस चार्ज ले सकते हैं। इसमें इत्तेफाक हो सकता है कि ये तीनों कंपनी ने कितना भरा सर्विस चार्ज, तो 19.5%, 19.5% है तो इन्होंने सर्विस चार्ज भरा है करके। इस तरीके से टेंडर बनाया गया कि सिर्फ यही 3 लोग क्वालिफाई हो सके। वैसे 10 लोगों ने टेंडर भरा था, लेकिन 7 को निकाल दिया कि बोला 300 करोड़ रुपए का तुम्हारा टर्नओवर ही नहीं है, इन तीनों का है। इसके अंदर 35 जिलों के अंदर काम का एक्सपीरियंस होना चाहिए, किसी का भी नहीं हो सकता, ये तीनों का है, तो ये तीनों को मिल गया है करके। फिर दूसरा, और भी ऐसे ऐसे कंडीशन डाले गए जिसके अंदर ये सिर्फ ये 3 लोग ही क्वालिफाई हो सकते हैं, तो इनको क्वालिफाई कर दिया गया है, बाकी को बोला गया। अब इसके अलावा ये तीनों को एक्सपीरियंस काय का है, तो साहब सिक्योरिटी देने का है, वॉचमैन का देने का है, उनको झाड़ू मारने वाला देने का है, क्लीनर का देने। इनको तीनों के पास है तो खाने का कोई एक्सपीरियंस ही नहीं है कि इन्होंने कभी है तो 100, 200, 500 लोगों को खाने का दिए। तो इन्होंने अलग से एक 1700 करोड़ रुपए का टेंडर निकाला कि समाज कल्याण विभाग के जितने भी हॉस्टल्स है वहां पे बच्चों को खाना खिलाने का टेंडर। फिर से क्या हुआ, तीनों का सेटिंग तो हुई भी है, बाहर की एजेंसी कहां लेके आते हैं, तो ये तीनों ने अप्लाई कर दिया उसमें खाने के टेंडर के अंदर भी। अब टेंडर के अंदर एक्सपीरियंस नहीं है तो एक साहब ने क्या करे कि कोई एक किराना की दुकान के साथ जॉइंट वेंचर कर लिए, उसमें टेंडर में लिखा हुआ है। डिमांड क्या है? तो आप पूरा सुन लेंगे तो फिर डिमांड भी दे देता हूँ, समझ में अगर आ गया होगा तो बंद कर देता हूँ, आ गया होगा तो मैं डिमांड आराम से। तो तीनों ने है तो फिर वो 1700 करोड़ रुपए का टेंडर भर डाले और खाने का टेंडर भी उनको ही दे दिया गया। अब जो छोटे छोटे लोग जो जिला स्तर के ऊपर जो ये टेंडर लेते थे उनको वो टेंडर नहीं मिला, ये तीनों को मिल गया है। काम वैसे ही पुराने रेट के हिसाब से चालू है। हमारा ये कहना है कि ये टेंडर को गवर्नमेंट ने इमीडिएट कैंसिल करना चाहिए। सेंट्रल विजिलेंस कमीशन ने जो जो अधिकारियों ने ये टेंडर प्रोसेस के अंदर भाग लिया है उनके ऊपर इन्वेस्टिगेशन करके उनके ऊपर सख्त कार्रवाई करनी चाहिए। और 2000 करोड़ रुपए जो समाज कल्याण विभाग के गोर गरीब बच्चों को खाना पहुंचाने का है, उनको अच्छी फैसिलिटीज देने का जो मामला है उसको ना देते हुए ठेकेदार घर बैठे कैसा पैसा कमा रहे हैं, इसकी एक हाई लेवल इंक्वायरी करने की जरूरत है। तो आमदार प्रशांत बम ने जो आरोप लगाए हैं आयुक्त पर अतिक्रमण को लेकर, शहर देखिए मैं कुछ बातों से तो सहमत हूँ। प्रशांत बम ने ये मुद्दा भी उठाना चाहिए था कि महानगर पालिका के अंदर जो हजारों कर्मचारी काम कर रहे हैं, हजारों कॉन्ट्रैक्ट के ऊपर काम कर रहे हैं, इसकी पूरी एजेंसी किसके पास है, तो एकनाथ शिंदे साहब की शिवसेना के यहाँ के शहर अध्यक्ष जो क्या नाम है राजपूत साहब के पास, महाराणा एजेंसी जो है विश्वनाथ राजपूत साहब के पास है। ये साहब को महानगर पालिका एक कर्मचारी के लिए समझ लीजिएगा 20,000 रुपये देती है, तो महाराणा साहब जो है वो कर्मचारी को 8,000 9,000 रुपये या ज्यादा से ज्यादा 10,000 रुपये खुद अपने जेब में डालते हैं क्या, तो नहीं डालते हैं। ये पैसा जाता है महानगर पालिका के अधिकारियों से लेके क्लर्क तक, सबके पैकेटा फिक्स है। और कुछ नेताओं के पास भी जाता है, उसमें से वो नेता भी उसमें शामिल है जो वहां पर आमदार बनकर बैठे हैं, इसीलिए मुंह नहीं खोल रहे हैं। उन्हें ये ठेकेदार ने पहुंचाया नहीं है, वो गरीब कर्मचारियों ने वोट देकर वहां तक पहुंचाया है।
तो कुछ बातें जो है वो प्रशांत बम ने जो उठाए हैं वो बहुत गंभीर है। इसमें सबसे बड़ी मेरी नाराजगी जो जी श्रीकांत से है वो इस बात को लेकर है कि मैंने बार बार पत्र लिखा था कि ये गरीब कर्मचारियों के साथ नाइंसाफी हो रही है, आप इनको इंसाफ दिलाइएगा करके। अब आखिर में उनको नोटिस इश्यू की गई, उनका लाइसेंस कैंसिल करने की बात हो रही है। दरअसल आपको दिखाने के लिए ऐसा दिखाया जा रहा है कि अब महाराणा प्रताप को सेटराइट किया जा रहा है। दरअसल एक बहुत बड़े नेता के करीब का एक आदमी है, उसको ये नया ठेका देना है। तो महाराणा का कैंसिल करो, ऐसा बता के कि ये सब है तो धंधे है तो गलत कर रहा है करके। इम्तियाज जलील बाहर बैठ के अगर पता चल सकता है इम्तियाज जलील को, तो वहां पर बैठ के हर महीना 6-8 करोड़ रुपए के बिल निकालने वाले, महाराणा के 8-8 करोड़ रुपए के बिल निकालने वाले वहां के अकाउंट्स ऑफिसर को क्यों नहीं पता चल रहा, वहां के थेटे मैडम को क्यों नहीं पता चल रहा जो उसकी इंचार्ज है, वहां के कमिश्नर को क्यों नहीं पता चल रहा है। यानी कि कहीं ना कहीं इनका भी इसके अंदर साटा लोटा था। तो इस वजह से है तो ये कर्मचारियों को नाइंसाफी हो रही है, तो होने दो, उसके अंदर अपनी पैकेट अपने को मिल रही है, बस ये काफी है। अतिक्रमण को लेकर गंभीर आरोप जो शहर में चल रही कार्य, देखिए मैंने पहले ही आपको ये बता चुका था कि भाई बरसात में कोई अतिक्रमण नहीं होता है, ये कानून है करके। लेकिन इसके बावजूद भी जिस धड़ल्ले से तोड़फोड़ की जा रही है, मेरा एक सवाल महानगर पालिका से यह है कि आपने तोड़ दिए हैं, अब कुछ ऐसे तोड़फोड़ हुई है जिसको 1 महीने के करीब हो गया है, आपने रोड का काम शुरू किए क्या? आप 1 महीने के बाद शुरू करने वाले हैं क्या? आपको नहीं पता है, क्योंकि आपकी जेब कंगाल है, आपके जेब में पैसे ही नहीं है। तो अगर आपके जेब में पैसे नहीं है तो ये लोगों को आप इतने सालों से जो वहां पर अपना घर कारोबार चला रहे थे, आप कह रहे हैं कि साहब बगैर परमिशन के बने हैं, तो आप गांधी जी के बंदर बनकर क्यों बैठे हुए थे कि आपने आंख पे पट्टी बांध लिए थे, आपके अधिकारियों ने कुछ सुना नहीं था, कुछ देखा नहीं था करके। इतने सारे इलीगल कंस्ट्रक्शंस बनने कैसा दिया आपने? यानी कि बनते वक्त आपका अधिकारी, आपका इंस्पेक्टर जा रहा है, वहां से पैसा ले रहा है, वहां का छोटा मोटा नेता बोल रहा है कि तू बना, मैं देखता हूं तेरे को, ला इतने पैसे दे दे, आधा तू रख ले, आधा मैं महानगर पालिका को दे देता हूं। तो ये धंधे चल रहे थे। अब अचानक आपको हजारों की संख्या के अंदर है तो सब इलीगल, परमिशन नहीं है करके, तो आप क्यों सो रहे थे इतने साल तक? आपने क्यों बनने दिया है करके? और अगर आपके पास पैसा नहीं है, अब आप जा रहे हैं नितिन गडकरी साहब के पास कटोरा लेकर कि साहब हमको रोड बनाने के लिए पैसे दो, हमने पूरा रोड के लिए तो खरा तोड़ डाले, कारोबार तोड़ डाले। अब आप मुख्यमंत्री के पास जा रहे हैं, कब देने वाले, कितने देने वाले, किसी को कोई नहीं पता। फिर पैसा आने के बाद टेंडरिंग प्रोसेस होंगी, बड़ा टेंडर निकलेगा तो तकरीबन नहीं भी बोले तो पूरा प्रोसेस कंप्लीट करने के लिए 1.5 से 2 महीने लगेंगे। यानी कि आप बरसात का महीना जून से लेके सितंबर, आप तोड़फोड़ कब कर रहे हैं? जुलाई के अंदर कर रहे हैं। अगस्त, सितंबर, अगर और 2-3 महीने अगर आप रुक गए होते और उसके बाद लोगों को कह दिए होते कि हम अक्टूबर में किसी का नहीं सुनने वाले हैं, हमारे पास रोड के पैसे हैं, हमने टेंडर प्रोसेस कंप्लीट करके रखा है, जिस दिन तुम्हारा घर टूटेगा उसके 8 दिन के अंदर है तो हम अपने रोड का काम शुरू कर डालेंगे करके, तो लोग भी आपका साथ कोऑपरेट करे होते उसमें। लेकिन ऐसी गुंडागर्दी कि साहब फौज फाटा लेके जाओ, पुलिस को भी कोई काम नहीं रहा है उसके अंदर, पुलिस वाले भी लगे हुए हैं, इनकी फौज फाटा 50-50 बुलडोजर्स, उसके रील भी बनाए जा रहे हैं कि कैसे जा रहे हैं करके। तो ये सरकारी गुंडागर्दी इसे कहते हैं। इसके पीछे एक बात भी समझ में आया था, कलेक्शन करने का काम चल रहा है, नासिक, मुंबई, नवी मुंबई, वनडे, इस तरह भी सब तरह। देखिए ये बिल्कुल सही बात, खर्चा निकालने का ऐसा प्रावधान नहीं, इलेक्शन का नहीं है, लाडली बहनों का कब तक लाड़ करने का है करके उनको समझ में नहीं आ रहा है। इलेक्शन खत्म हो गया है, हमने पहले भी कहा था कि लाडली बहनों का लाड़ जो है वो इलेक्शन तक रहेगा करके। लेकिन अब महानगर पालिका का इलेक्शन आने वाला है तो लाडली बहनों का और थोड़ा सा लाड़ करना पड़ेगा। उसके लिए पैसे लाए कहाँ पे, कहाँ से लेकर आए पैसे? जो पैसा जनता के बीच में जाना चाहिए था वो मंत्रियां बैग में भरकर है तो सिगरेट फूकते बैठे हुए थे। तो वो पैसा जो है जो जनता के बीच में जाना चाहिए वो जनता के बीच में जा ही नहीं रहा है। तो अब कैसा जमा किया जाए? तो चलो दादागिरी करके है तो तोड़फोड़ करके गुंठेवारी के हिसाब से जमा करेंगे, टैक्स के नाम से जमा करेंगे करके। भाई इसको आपको तोड़फोड़ करने की जरूरत नहीं थी, आप सामने नहीं आ रहे हैं, कोई नहीं, मनपा की तरफ कोई अपना गुस्सा जाहिर नहीं कर रहा है। मेरा यही कहना है साहब, हम तो अब कुछ भी नहीं है, लेकिन हम बोल रहे हैं, हम यहाँ के आमदारों से पूछना चाह रहे हैं
हम खासदारों से पूछना चाह रहे हैं, अरे खासदार तो इतना पावरफुल है कि सुबह है तो शराब की दुकान का एप्लीकेशन देता है और हरकत में आ जाती है पूरी गवर्नमेंट मशीनरी। इतना पावरफुल खासदार रहने के बावजूद भी वो एक मीटिंग क्यों नहीं ले रहे हैं साहब? तो मेरा यह है कि लोक प्रतिनिधियों ने भी है तो इसके ताल्लुक से हम विरोध नहीं कर रहे हैं, आपका जो तरीका है काम करने का हम उसके ऊपर अपनी नाराजगी जता रहे हैं। अगर आपको डेवलपमेंट प्लान के अंदर आया है तो डेवलपमेंट प्लान क्या है, कौन से इलाके की कौन सी रोड, शाह बाजार से चंपा चौक जाएंगे, हम रोशन गेट से आने वाले हैं। लोग रात में सो नहीं रहे हैं साहब, लोगों की नींद हराम हो चुकी है कि साहब कब बुलडोजर आ जाएगा करके। ने जो आप प्रोसीजर अपना रहे इन्होंने पहले नहीं अपनाया, ये कल से पेपर चेक करने काम कर रहे हैं, इन्होंने पहले से जो थोड़े तो एग्जैक्टली हमारा यही कहना है कि आपने जिस प्रोसीजर के जरिए 70% इलाकों के अंदर जाके आपने तोड़फोड़ कर डाले, अचानक अब आपको क्या हो गया है कि अब आपको समझ में आ रहा है कि पेपर जाके चेक करने का है। तो ये रवैया क्यों बदला है आपका, ये भी है तो कमिश्नर साहब ने हमको बताना चाहिए। वहाँ पर मंदिर है, दो मस्जिद है, एक जो है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का वहाँ पर पुतला है कुतुब विहार। वहाँ के लोगों का ये मानना है जब तक हमको पैसा नहीं मिलेगा हम यहाँ से हटेंगे नहीं, और कई दलित समाज के लोगों ने तो आत्मदान की भी धमकी दी है। तो आपको नहीं लगता कि शहर का वातावरण कहीं ना कहीं खराब हो रहा है इसकी वजह से? देखिए, अगर डेवलपमेंट प्लान के अंदर कोई धार्मिक स्थल आता है तो कायदे कानून उसके लिए भी बड़े क्लियर स्पेसिफिक दिए गए हैं इसमें। हम भी नहीं चाहते हैं कि लॉ एंड ऑर्डर का कोई इश्यू आए करके उसमें। मैं तो लोगों से यही अपील करूंगा कि जिस किसी का भी धर्म का अगर कोई धार्मिक स्थल अगर आ रहा है, उस एरिया के, उस मस्जिद के हो, मंदिर के हो, जिम्मेदारों ने बैठना चाहिए और उसके ऊपर क्या रास्ता निकल सकता है करके ये सोचने की जरूरत है हमारे लिए। ठीक है, बाद में बात। महाराष्ट्र में धर्मांतरण को है तो लोगों का गला दबा के उनके कनपट्टी पे बंदूक रख के पैसा जमा करने की जरूरत नहीं थी। आप हर वार्ड के अंदर जाना था, गुट्ठेवारी के अंदर लोगों को ऑफर करना था, पैसा लेना था, काम जारी रखना था। देखिए, कुछ प्रॉपर्टीज की डिटेल्स हमारे पास भी आई है और मैं जाती तौर के ऊपर हर एक एरिया के कहाँ पे किस किस को छोड़ा गया है करके इसकी पूरी डिटेल्स हम जमा कर रहे हैं। और यकीनन हम भी जाएंगे कमिश्नर साहब के पास, वाहुल साहब के पास जाएंगे और उनको बताएंगे कि साहब ये क्यों, तो जवाब उनसे भी तलब किया जाएगा करके। और अगर उनके ऊपर कार्रवाई नहीं होती है, हमारा ये कहना है कि अगर गरीबों पर कर रहे हैं तो फिर अमीरों को छोड़ने का कोई वजह नहीं है। फिर ये मत देखिएगा कि कौन कितना बड़ा धन्ना सेठ है करके। सरकारी प्रॉपर्टी भी बाधित होगी, सरकार ठीक है ना, सरकारी प्रॉपर्टीज के लिए उनका खुद का अपना डिपार्टमेंट होता है। रोड जब टूटेगी, अमीरों की, गरीबों की, सबकी मिलेगी, तो सरकारी डिपार्टमेंट्स को भी अंदर जाना ही पड़ेगा, उनकी दीवार भी तोड़नी पड़ेगी। और वो सब तोड़ने के बाद मतलब फिर अगर कोई बच जाता है तो हम यकीनन नजर रखेंगे। आपके जरिए भी हम पूछना चाहेंगे कि अगर आपकी नजर में कोई आता है कि साहब ये लाइन तक खींचा गया है लेकिन ये प्रॉपर्टी छोड़ ली गई है करके, हाईकोर्ट का ऑर्डर, लेकिन हाईकोर्ट का ऑर्डर बताने के लिए तैयार नहीं। तो बार बार उनसे पूछा जा रहा है हाईकोर्ट का एक्चुअल ऑर्डर क्या है। कोई वकील का ये मानना है, किसी वकील का, कि हाईकोर्ट का जो ऑर्डर है वो एक व्यक्तिगत ऑर्डर है, उसको मनपा आड़ बनाकर पूरी कार्रवाई कर रही है। मैं तो महानगर पालिका से ये ऑर्डर भी पूछना चाह रहा हूँ कि कौन से हाईकोर्ट ने आपको वो ऑर्डर दिया था कि इतने सारे इलीगल घर बनाने दो करके। इतने साल तक आप जो इतने सारे इलीगल कामों को चलने दिए, तो वो कौन से हाईकोर्ट के आदेश के हिसाब से किए थे आपने? और अगर हाईकोर्ट का है तो फिर हाईकोर्ट के ऊपर सुप्रीम कोर्ट के भी तो वो ऑर्डर्स है जिसके अंदर साफ कहा गया है। गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का सर्कुलर है, मेरे पास अभी नहीं है, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का सर्कुलर है जिसके अंदर साफ लिखा हुआ है कि किसी भी तरह का कोई अतिक्रमण, कोई तोड़फोड़, कोई बुलडोजर जो है वो बरसात के मौसम में नहीं करनी चाहिए। 2016 का गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का सर्कुलर है। मेरा ये कहना है, आपको शहर बढ़ाना है, आपको शहर के अंदर विकास करना है, आप भी चाहते, मैं भी चाहता हूं होना है करके, लेकिन ये जो तरीका अपनाया जा रहा है इसका हमें विरोध है। हरसूल का उदाहरण ले लीजिएगा, पिछले साल है तो पूरे हरसूल को है तो तोड़ के है तो 100 फीट का कर दिया गया, 100 मीटर का कर दिया गया। लोगों ने है तो उसके बाद है तो अपना छोटा घर बना लिए, जितना बचा था उसके अंदर अपने दुकान शुरू कर डाले।
फिर एक दिन अचानक है तो 8 दिन पहले तो एक रिक्शे के अंदर माइक लेके घूम रहे कि अब हम आ रहे हैं, हमको और 100 चाहिए करके। आपने का मजाक बना के रखे हुए हैं कि आप कभी भी जाएंगे कुछ भी बोलेंगे कि हमको इतना है करके। आपने पेपर के अंदर ऐड देना चाहिए था कि साहब बाईजीपुरा के अंदर ये गली के अंदर इतने फीट का रोड रहेगा, इतने मीटर का रहेगा, हरसूल के अंदर इतने मीटर का रहेगा, जालना रोड इतने मीटर का रहेगा करके। किसी को कुछ नहीं पता है। आप जा रहे हैं अपनी मर्जी के हिसाब से है, तो कोई तो भी जाता स्प्रे मारता है, ये 16 फीट, वो 14 फीट, ये 5 फीट, ये 6 फीट करके। तो आप कम से कम एक प्रोसीजर के जरिए, और इतनी उतावले क्यों हो रहे हैं भाई? क़यामत आने वाली है, खत्म होने वाले हैं आप पूरे के पूरे। क्या वजह है कि आप इतने सालों से ये सब चीजों को देख रहे थे अपनी आंखों से, और अचानक अंदर आपके अंदर कौन सा कीड़ा आ गया है कि नहीं साहब अब तो पूरा शहर को गिरा के फेंक डालने का है हमारे को करके। और अगर इम्तियाज जलील बोल रहा है तो इतने सारे ये जो आमदार बैठे हुए हैं इनको शर्म नहीं आ रही है कि अपने लोगों के लिए आवाज उठाए करके? आपने कम से कम है तो ये तो सोचना चाहिए कि भाई हर गरीब आदमी, गरीब क्या मिडिल क्लास आदमी भी रहो, अमीर भी रहो, हर एक को इससे तकलीफ हो रही है। आपने सितंबर के बाद है तो अक्टूबर के अंदर अब आपके पास पैसे ही नहीं है, अब आप देख लीजिएगा उसमें, अब आप रोड शुरू करवाइएगा, जो रोड तोड़े हैं आप शुरू करवाइएगा, अपना घर बेचिएगा, अपने ऑफिस से क्या क्या बेच सकते हैं बेचिएगा, लेकिन काम शुरू करवाइए, क्योंकि आपने लोगों को रोड पे लाने का काम किए हुए। बघा प्रशांत बम साहेबांनी जे आरोप केलेले आहे, मी एक गोष्टीच्या बाबतीत स्पष्टपणे सांगतो, जे त्याच्यामध्ये आपले कमिशनर जी श्रीकांत साहेब आणि त्यांचे जे खालचे जे लोकांचं नाव घेतलेलं आहे, ते कामगारांच्या बाबतीत मी वारंवार त्यांना पत्र दिले होते, मी वारंवार त्यांना माझ्या हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका फाईल केलेली आहे की कशा प्रकारे काम करणारे लोक जे आहे त्यांना जितका पैसे मिळायचे, महानगरपालिका त्या ठेकेदाराला देते 20,000 रुपये आणि तो ठेकेदार त्या कामगाराला 8,000 रुपये, 9,000 रुपये, आणि बाकी सगळे पैसे कुठे? तर हेच लोकांना जे एक चेन झालेली होती त्या चेन प्रमाणे हे पैसे त्या महाराणा एजन्सी वाटपायचा काम करत होता इतकं वर्ष। मग हायकोर्टामध्ये मी गेल्यानंतर आता हे जे सगळा खेळ सुरू होता की त्यांना नोटीस दिलेली आहे, युनिव्हर्सिटीने त्यांचं टेंडर काढून टाकलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं जे आहे ना आता सगळं काम सुरळीत होणार आहे। एका मोठ्या मंत्र्यांच्या जवळच्या एका माणसाला ते टेंडर द्यायचे आहे, काढून महाराणाकडून काढून ते एका नेत्याच्या जवळच्या माणसाला हे टेंडर द्यायचे आहे, म्हणून हे सगळं अचानक प्रक्रिया सुरू झाली की नाही महाराणा चोर आहे, महाराणाने हे बरोबर काम केलं नाही आहे। तर हे याच्या मागे जे काम होतं ना ते वेगळं। तर हे एक मुद्दा आहे, आणि अतिक्रमणाच्या बाबतीत मी बोललेला आहे, मी पत्र पाठवलेलं आहे मुख्यमंत्र्यांना की आम्ही सगळे लोक, सगळे शहरवासी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे, पण अशा प्रकारचे हे गुंडगिरी, सरकारी गुंडगिरी ज्याला आपण म्हणू शकतो की असा पोलीसवाल्यांना आणि फौज फाटा घेऊन 50-50 JCB घेऊन जाऊन तुम्ही हे जो तोडफोड करत आहे। आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे, हे जितके आमदार बसलेले आहेत तिथे त्यांना कधी लाज नाही वाटली की ज्या लोकांनी तुम्हाला मतदान करून तिथे पाठवलेले आहे, कुणाच्या एकाच्या तोंडामध्ये जीभ नाही आहे प्रश्न विचारण्याची की साहेब हे जे चाललेलं आहे म्हणजे सत्ताधारी मध्ये आहे, आम्ही सरकारच्या विरोधात कशा बोलणार? मग ज्या लोकांनी तुम्हाला तिथे पाठवलेले आहे त्यांच्या बाजूला बोलण्याची तुमच्यामध्ये हिंमत नाही होती की साहेब हे जे सगळे चाललेलं आहे नियम बाह्य चाललेलं आहे, लोकांना कुठल्याही प्रकारच्या नोटीस नाही, म्हणजे आज येतं आणि कुणालाही माहित नाही आहे की आमच्या एरियातली रोड जे आहे ना ते 40 फीटची आहे, 60ची आहे, 100ची आहे की 200ची आहे। म्हणजे हरसूल एरियामध्ये मागच्या वर्षी 100 मीटरचा रोड झाला आणि एक दिवस ते माईक घेऊन रिक्षामध्ये फिरत होते की अजून 100 मीटर पाहिजे। म्हणजे मागच्या वर्षी जे झालेलं आहे रोड वाइडनिंग सगळं झालेली आहे
लोकांनी आपलं नवीन घर बांधलेले आहे, नवीन नवीन दुकान सुरू केलेले आहे आणि हे उठतात आणि सांगतात की आता आम्हाला अजून 100 मीटर पाहिजे करके. मग जालना रोडवर सगळं काढलं का आपण? सगळं काढलं का? ज्या प्रकारे गोरगरीब लोकांना तुम्ही एक दिवस अगोदर जाऊन एरो दाखवून की आता हे 16 मीटर, हे 15 मीटर, हे 5 मीटर हे जे केलेलं आहे, मग सगळ्यांसाठी का नाही केलं? कशाला थांबवले मोठे मोठे लोकांना? आणि गरीब लोक कुठे जाणार? मग आज तिथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था काय केलेली आहे सरकारने, महानगरपालिकेने? त्यांच्या जेवणाची काय व्यवस्था केलेली आहे? रस्त्यावर सोडून टाकायचं. पैसे नाही आहे तुमच्या खिशात, भीक मागायला चालले तुम्ही. माझ्या सोबत होते अधिकारी, दिल्लीला मी गेलो होतो आता मागच्या आठवड्यात, तर भीक मागायला की आम्ही घर तोडलेले आहे, लोकांना रस्त्यावर आणलेले आहे. आता आम्ही गडकरी साहेबांकडे चालले की काही पैसे देतं का आम्हाला रस्त्या बांधण्यासाठी? मग मुख्यमंत्र्यांकडे गेलं की आम्हाला पैसे द्या. याची प्लॅनिंग केली असती की आमच्याकडे आहे 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटी आमच्याकडे आहे, आता आम्ही हे करणार आहे आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही रोड बनवण्याचं काम सुरू करणार आहे. 3-4 महिने थांबलं असतं तुम्ही, पहिले पैसे आणले असतं, मग हे तोडफोड केली असती तर आम्हाला कळलं असतं की बाबा तुम्ही प्रामाणिक आहे. समजा सरकारने नाही दिले पैसे, लाडली बहीणसाठी दारू हे करत आहे, आता तुम्ही पूर्ण शहर तोडून फोडून टाकलेला आहे, पैसे खिशात नाही आहे. समजा 2 महिने 3 महिने तुमच्या टेंडरिंग प्रोसेस मध्ये पैसे तुम्हाला कधी मिळणार हे माहित नाही आहे, तर आपण हे पावसाळ्याचे जे 3-4 महिने आहे ते लोकांना सवलत दिली असती की बाबा आम्ही पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर मध्ये तोडफोड करणार आहे, आमच्या खिशात आहे, ज्या दिवशी आम्ही तोडफोड करणार त्याच्या 8 दिवसाच्या नंतर आम्ही तिथे रोड बनवण्याचं काम सुरू करणार आहे. तर हे गुंडगिरी सुरू आहे. महाराष्ट्राला एक सुखद धक्का बसला होता. मात्र राज ठाकरेंनी आज इगतपुरीमध्ये म्हटलंय की तो मेळावा फक्त मराठी पुरताच होता, राजकीय दृष्टिकोनातून बघू नये. डिसेंबरच्या नंतर आम्ही निर्णय घेऊ, म्हणजे दोघे एकत्रित येणार की येणार अजून सस्पेंड. काय आहे की मी पहिलेही सांगितलं होतं की माझा स्टेटमेंट आहे, मी मीडियाला सांगितलं होतं की हे जे मोर्चा काढणार होते त्याच्या अगोदरच हे 3 नेते बसतील, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, आणि कारण त्यांना माहित आहे की मराठी लोकांच्या या मुद्द्यावर एकत्र आले तर आपल्याला नुकसान होतील आणि ते GR परत घेणार. मी माझा स्टेटमेंट होता आणि तसंच झाला. पण त्यांनीही जल्लोष एक मोर्चा काढला, त्याच्यामध्ये त्यांना खूप हे चांगलं मिळालं. आता राजसाहेबांनी स्पष्टपणे सांगावा, कारण काय आहे की लोकांमध्ये नाही का त्यांच्या बाबतीत एक संभ्रम असतं. त्यांची वेगळी पार्टी आहे, त्यांना कधी निर्णय घ्यायचं, काय निर्णय घ्यायचं हे त्यांनी स्पष्ट सांगायचं. पण त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये एक संभ्रम असतं की बाबा आपण आज मोर्चामध्ये एकत्र आले, आता डिसेंबर पर्यंत आपण काय करणार? डिसेंबर मध्ये त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि म्हटलं की मी आता भाजप सोबत जाणार आहे आणि काही शक्य होऊ शकतं. आणि भारतीय जनता पार्टीचं काम करण्याचं स्टाईल काय आहे की जे लोक जास्त मोठे होऊ लागतात तर त्यांच्या फाईल काढण्यात येते, त्यांना ऑफिसमध्ये बोलवण्यात येते आणि त्या फाईल समोर टेबलवरच असते आणि त्या टेबलवर असल्यानंतर ते सांगतात की बघा ते का तुमची फाईल आलेली आहे, टोलच्या संदर्भात असू शकते, काही असू शकतं. आणि मग बिचारा गोरगरिबांना ऑफर 2च असतं की बाहेर राहायचं आहे की आत जायचं आहे. तर त्यांच्या असं प्रकारचं काम करण्याची पद्धतच आहे. पण हे लिकर पॉलिसी मराठी लोकांना आणि महाराष्ट्राला हे शोभणार नाही, हे त्यांच्यासाठी चांगली नाही आहे. रेव्हेन्यू जनरेट करायचं असेल तर आम्हाला सगळ्यांना माहित होतं की हे जे लाडकी बहीण जे योजना आहे ते महाराष्ट्राच्या ट्रेझरीवर इतकं मोठा बोजा पडलेला आहे. आता याचा अर्थ हे होत नाही आहे की तुम्ही तुमच्या आई बहिणीला मुलींना पैसे देणार आहे आणि दुसऱ्या साईडला त्यांच्या पतीला, त्यांच्या भावाला, त्यांच्या बापाला दारू पाजणार आहे. तर कोणतीही महिला हे एक्सेप्ट करणार नाही की नाही तुम्ही पैसे बंद करतील चालतात, पण माझ्या भावाला, माझ्या नवऱ्याला, माझ्या बापाला, माझ्या मुलाला तुम्ही दारू पाजू नका. कोणतीही महिला ते पैसे तुमच्या तोंडावर फेकतील की नाही आम्हाला नाही पाहिजे तुमची लाडली बहीण आहे,
पण हे दारूचे दुकानं आम्हाला नाही पाहिजे. बिहारच्या धर्तीवर इतर राज्यात पण सर्वे होणार आहे. तर बिहार तर एकदा क्लिअर होऊ द्या की काय करणार आहे. म्हणजे एका अर्थाने बघितलं तर म्हणजे ज्या प्रकारे सरकार आज डिक्टेटरशिप सारखं वागू लागलेली आहे, तसाच प्रकारे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इतकं मोठं निर्णय घेण्याच्या अगोदर ऑल पार्टी मीटिंग का कॉल करण्यात आली नाही होती, सगळ्यांचे सुझाव का घेण्यात आले नाही होते, त्याच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता होती. विशेष अधिवेशन तुम्ही बोलवता महिलांना आरक्षण देण्यासाठी 5 दिवसाचा, ते कधी देणार ते सांगणार नाही. मग याच्या बाबतीत जेव्हा लोकांचा अधिकार आहे की कोणती सरकार पाहिजे, 5 वर्षानंतर हे हत्यार जे लोकांना देण्यात आलेलं आहे, या हत्यार तुम्ही त्यांच्याकडून परत घेत आहे, तर खूप भयानक हे आहे. आता बिहारमध्ये बघू काय निर्णय. सुरक्षा कानून MIDCचं सगळं संपलेलं आहे. आपलं काही प्रश्न असतील तर तुमच्या चॅनलवरही हे त्यांनी सांगितलेले आहे. त्याच्या चॅनलवर त्यांनी जे म्हटलेले आहे, हे सगळं ते लेट फीस आणि इंटरेस्ट हे सगळं दिलेले आहे, त्याचेही रसीद आपल्याला देतो. आणि जे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला स्कॅन करून देतो ना. हो, साहेबांचे पत्र पण देतो ना. आणि याची सगळी स्टोरी जी आहे ना, ते स्टोरी ये ले लीजिएगा, ये स्कैन करके डाल दीजिएगा, ये स्कैन कर दो. हाँ चलिए, काही आहे प्रश्न? प्रश्न हा या ना, बोला काय असेल तर विचारा. याच्या व्यतिरिक्त प्रश्न माझा असा आहे की राज्य सरकारने मद्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवला. लाडकी, अरे यार पत्रकार बसले का, कोण बसले रे तुम्ही? मद्याची जी किमती वाढवलेल्या आहेत, महसूल 70 ते 75%. लाडकी बहीण योजनेचा जो पडलेला खड्डा बुजवण्यासाठी झालेला असा आरोप होत आहे. काय वाटतं तुम्हाला, याच्यामुळे मद्याच्या महसुलावर परिणामच होणार आहे? कारण याच्यामध्ये स्पर्धा वाढू शकते, बाजूच्या राज्यातून मद्य मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात येऊ शकते. सर, याच्यासाठी एक सीख घेण्याची आवश्यकता आहे की अरविंद केजरीवालने हेल्थवर खूप काम केलं होतं. ते त्यांचं स्वतःला म्हणायचं की स्कूल्स एज्युकेशनवर आम्ही खूप काम करायचं. पण जेव्हा त्यांनी हे लिकर पॉलिसी दिल्लीमध्ये आणली आणि गली गलीमध्ये दारूचे परवाने देऊ लागले, तर जे लोक त्यांचे कट्टर समर्थक होते आम आदमी पार्टीचे, ते त्यांनी म्हटलं की नाही, आम्ही तुमचे जे दुसरे कार्य होते ते आम्ही ते एक्सेप्ट केले म्हणून तुम्हाला मतदान केलं होतं. आता हे लिकर पॉलिसी जे आहे ते समाजाला खूप घातक आहे. आणि तीच पॉलिसी आता हे सरकार जे आहे हे ते अंमलात आणत आहे. आणि अंजली दमानिया मॅडमनी खरं म्हटलेली आहे की किती कंपनीज आहे की ज्या कंपनीज मध्ये अजितदादा किंवा जे सत्ताधारी पक्षातले मोठे मोठे नेते, आमदार, खासदार जे आहे त्यांचा कशा प्रकारे हे लिक्करच्या बिझनेसेसची थेट संबंध आहे. उदाहरण म्हटल्यानंतर जास्त दूर जाण्याची आवश्यकता नाही आहे. आपलेही खासदार बघा की त्यांना कशा प्रकारे ते दारूच्या बाबतीत हे सगळं करत आहे आणि सगळं नियम धाब्यावर ठेवून कशा प्रकारे जलद गतीने हे त्यांचं काम सुरू आहे हे बघितल्यानंतर आम्ही तर खूप जोरात त्याचा विरोध करणार आहे. मी स्पष्टपणे सांगितलं होतं की काही वर्षापूर्वी सरकारने एक निर्णय घेतला होता की आपल्याला मॉल्समध्येही आपल्याला वाईन मिळणार आहे. आम्ही निर्णय घेतला होता की आम्ही जाऊन तिथे फोडू. पण त्यांनी सरकारला माहित पडलं होतं की ह्या लोकांमध्ये रोष असतील, महिला तिथे जाऊन मॉलमध्ये जाऊन ते लिकर कोणीही विकत घेऊ शकलं असतं. 18 इयर्सच्या बिलोच्या मुलंही त्याच्या बॅगमध्ये टाकून ते विकत घेतलं असतं.
तर आम्ही हे निर्णय घेतला होता की अग्रेसिव्ह स्टँड आम्ही घेणार होतो आणि हे अशा प्रकारचे किराणा दुकान आणि मॉलमध्ये हे दारूचा जे परवाना ते देणार होते त्यांना नाइलाजाने त्यांना लोकांचा रोष कळला होता म्हणून ते मागे घेतले होते. आता दादांना असं वाटतं की माझं नावच दादा आहे, दादागिरी करून मी सगळं करणार आहे. तर तुम्ही तुमचे दादागिरी दाखवा. तुम्ही एकदा किराणा दुकानमध्ये आणि लायसन्स हे उघडा आणि आमच्या दादागिरी दाखवू. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की उद्धव ठाकरे रक्कम का म्हणून नाही, त्याच्यामध्ये स्पष्ट आहे ना, ते त्याच्यामध्ये त्यांनी जे हे केलेलं आहे ना त्याच्यामध्ये डिलेड पेमेंट चार्जेस आणि इंटरेस्ट, डिलेड पेमेंट चार्जेस आणि हे त्यांनी हे लिहिलेलं आहे. हे एक एप्लीकेशन त्यांनी दिलेलं आहे कि तुमने हमारे को ये लैंड दिए है कैमियो डिस्टिलरीज के लिए, अब हमारे को कैमियो डिस्टिलरीज नहीं चलाने का, हमको एक वेयर हाउस बनाने का है. त्याच्यावर एक असं आहे की आता ईश्वराचं उदाहरण नाही. जर एखादी जमीन म्हणजे आता ज्या उद्देशासाठी घेतली, ज्या कंपनीसाठी, ज्या फर्मसाठी घेतली, त्यामध्ये जर शक्य नसेल एखाद्या व्यक्तीला उद्योजकाला तर दुसरी करायचं असेल तर नियमानुसार अर्ज देऊन ते प्रोसेस करू शकतात. त्यात तर नाही, नियमाप्रमाणे खूप चांगला प्रश्न आहे की इन्स्पिराला आपण तो सबसिडाइज रेट मध्ये लँड दिली होती. कशामुळे की ते SEZ सुरू करत आहे. यांना जे जमीन देण्यात आलेली आहे ते एक एम्युनिटी प्लॉट होता, प्रायोरिटी लँड अलॉटमेंट. हे डॉक्युमेंट वर सगळ्यात वर जे लिहिलेलं आहे प्रायोरिटी लँड अलॉटमेंट कशामुळे देण्यात आलेला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी 105 कोटी रुपये मी खर्च करणार आहे. टोटल प्रोजेक्ट कॉस्ट 105 कोटी 89 लाख, 106 कोटी रुपये समजा. आणि त्याच्यातून त्यांनी सांगितलं होतं की 27 कोटी रुपये मी स्वतः माझ्या खिशातून देणार आहे. आता तुम्ही लँड घेतात हे सांगून की मी एक मोठी इंडस्ट्री उभी करणार आहे. त्याचा क्रायटेरिया असतं की त्याला एम्प्लॉयमेंट जनरेट व्हायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट इथे व्हायला पाहिजे. हे एकदा मिळाल्यानंतर इमिजिएट आपलं ऍप्लिकेशन द्यायचं की नाही मला हे नाही करायचं आहे. SEZ जेव्हा कॅन्सल होता MIDCची जबाबदारी होती. नियमाप्रमाणे ते लँड परत घ्या आणि ते कंपनीला सांगा इन्स्पिराला आता तुम्हाला काय करायचं आहे, वेगळं तुम्हाला प्रोजेक्ट टाकायचं आहे तर तुम्ही पुन्हा अजून तुम्ही नवीन अप्लाय करा. SEZ साठी खूप मोठी लँड असते, हेक्टर्स मध्ये 100 हेक्टर पेक्षा जास्त. तर ते लँड त्यांनी परत घ्यायला पाहिजे होतं. आता हे महाशय काय करतो की घेतली MIDCची लँड आणि स्वतः प्लॉटिंग करून ते विकत आहे. आता त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग हे आहे की MIDCच्या लँड मी घेतल्यानंतर कुणाला विकायची असेल मला की चालत नाही आहे तर मला NOC घ्यावं लागतं MIDCचे. MIDCच्या बोर्डमध्ये ते प्रस्ताव जातात की इम्तियाज जलीलने ही लँड घेतली होती 2 एकर, आता ते इंडस्ट्री चालवत नाही आहे, शिक झालेली आहे आणि त्यांना ते दुसऱ्यांना द्यायचं आहे. तर इन्स्पिराला देताना त्यांनी हे म्हटलं की तुम्ही आमच्याकडून घेताना आम्ही तुम्हाला NOC देऊ, पण तुम्हाला ज्यांना विकायचे आहे कशासाठीही विका तुम्ही, त्याच्यासाठी NOCची आवश्यकता लागणार नाही. हे जमीन तुमची झाली, तुमच्या बापाची झाली, घ्या तुम्ही, विका, आम्हाला आमचे पैसे आणून द्या अशा. आणि ते आता प्रश्न विचार. हो, हे MIDCची नोट आहे, कार्यालयीन टिप्पणी आहे. पण मला सांगा की त्यांनी काय आहे की एक गोष्ट खरी आहे की अधिकाऱ्यांवर कशा प्रकारचा दबाव टाकण्यात आला होता. म्हणजे ज्या दिवशी आम्ही हे पत्रकार परिषद घेतली होती दुसऱ्याच दिवशी सगळे फाईल्स या प्रॉपर्टी याचे आणि सगळे अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलवण्यात आले होते. ते आज ही फाईल्स इथे आपल्याला मिळणार नाही. ते सगळे फाईल्स मुंबईमध्ये ठेवण्यात आलेले आहे. मित्र आहे, मंत्री आहे, तरी सुद्धा तुमच्यासारखा पत्रकार होता एका काळी तर ऑफिशियल टिप्पणी जे आहे, जे डॉक्युमेंट त्यांनी हे याच्यामध्ये आपल्याला 2022 पासून तर 2025 पर्यंत आणि मंत्री आहे मी भरलं, मग भरलं हे बोलण्यासाठी खूप चांगलं होतं.
किती प्रामाणिक वाटत होतं. मलाही चांगलं वाटलं की अरे मंत्र्यांनी 78 लाख रुपये भरलं, किती प्रामाणिक असेल करके. पण त्यांनी हे नाही सांगितलं की माझ्या मुलांनी गपचूप एक ऍप्लिकेशन दिलेलं आहे की ते पैसे परत करा आम्हाला. याच्यामध्ये मला एक सांगा, पनिशमेंटची रक्कम भरली त्यांनी आणि ती परत मागण्यासाठी त्यांनी अर्ज केलेला, त्याच्यात इलिगल ऍक्टिव्हिटी काय आहे? ते पैसे परत मागू शकतात का फक्त मंत्री म्हणून किंवा विशेष केस म्हणून त्यांनी ते त्यांना परत नाही, त्यांनी भेटू शकतात? नाही, त्यांनी हे दिलेले आहे. MIDC ने एक उदाहरण सांगावा एक आम्हाला, किंवा शिरसाट साहेबांनी सांगावा की 2022ला अप्लाय केलेला आणि त्यांना अलॉट झालेली त्याच्या पैसा 3 वर्षांनंतर आपण भरतो आणि ते जागा आपण स्वतःसाठी ठेवतो. आणि आपण जे प्रश्न विचारलेला आहे ते त्यांना मिळू शकतं का नाही मिळू शकतं. मी मंत्री साहेबांनी ज्या प्रामाणिकपणाने स्टेटमेंट दिले त्याला काउंटर करण्यासाठी त्यांनी हे बोलायला पाहिजे होतं. त्यांनी काय बोललं ऐकल्यानंतर आपल्यालाही असा विश्वास बसला असतं की हो, एक मंत्री आहे, 78 लाख रुपये कशा भरणा त्यांनी केलेली आहे, त्यांचे मित्र होते. त्याला काउंटर करण्यासाठी मी हे डॉक्युमेंट आणलेले आहे की तुम्ही हे सांगायला पाहिजे होतं की मी जे हे भरलेलं आहे, मी ऍप्लिकेशन केलेलं आहे ते परत घेण्यासाठी, पण तुम्ही अर्धच सत्य सांगितलं की मी हे केलेलं आहे. आता नियमाप्रमाणे 51 लाख रुपये त्यांनी कुठेतरी म्हटलेले आहे, ते पण काढतो. मला वाटतं एका चॅनलवर त्यांनी सांगितलेले आहे की जे कन्व्हर्जन आहे त्या कन्व्हर्जनसाठी त्यांनी 51 लाख रुपये पैसे भरलेले आहे नियमाप्रमाणे, लीगल तरीकेने 51 लाख रुपये वेगळं भरलेले आहे. मी MIDCला विचारलं की आपल्याकडे असा नियम आहे का की लँड कन्व्हर्जनसाठी आपण 51 लाख रुपये दिलं तर कोणत्याही एम्युनिटीच्या प्लॅन जे आहे ते आपण कन्वर्ट करू शकता, 51 लाख रुपये भरू शकता. मग त्यांनी सांगितलं की 51 लाख रुपये हो त्यांनी भरलेले आहेत, पण ते कशासाठी, ते डेव्हलपमेंटसाठी, जे आपल्याला इंडस्ट्री स्टार्ट करण्याच्या अगोदर कुणालाही ते भरावं लागत आहे. मग अशा आहे की 51 लाख रुपये मी भरलं, तुम्हाला भरावेच लागणार. सगळ्या इंडस्ट्रीजने भरलेले आहे, ज्यांना ज्यांना लँड अलॉट झालेली आहे त्यांनी भरलेले आहे. तुम्ही काही वेगळं केलेलं नाही आहे. आणि ते 51 लाख रुपये कशासाठी भरलेले आहे हे पण तुम्ही स्पष्टपणे सांगायला पाहिजे. तुम्ही असं इम्प्रेशन दिलेलं आहे की मी नियमाप्रमाणे 51 लाख रुपये भरलेले आहे. यांचं स्टेटमेंट याच्यामध्ये स्पष्ट होत नाही की समजा एखादा गैर अर्जदार असेल, एक्स नावाचा अर्जदार असेल, त्यांनी एक अर्ज दिला की बाबा मी पैसे दिले होते आणि ते परत करा, त्यात त्याची काय चूक असू शकते? जर नियमात असेल तर ती MIDC देईल, नाही देईल, त्यात मंत्री म्हणूनच त्यांना भेटणार आहे. तो नियम आहे, पनिशमेंटची रक्कम पुन्हा भेटू शकते किंवा इतरांना ही रुटीन प्रॅक्टिस आहे का फक्त मंत्री म्हणून स्पेशल प्रॅक्टिस आहे? काय आहे की 2022 मध्ये जेव्हा त्यांनी अप्लाय केलं होतं तर 2022 मध्ये त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या नोटमध्ये आहे की इतक्या दिवसामध्ये तुम्ही हे पैसे भरले नाही तर तुमची लँड जी आहे ना ते ऑटोमॅटिक तुमचं ऍप्लिकेशन सस्पेंड होतो. आणि तसं केलंही त्यांनी. MIDC ने इनिशियली, कारण त्यांनी त्यावेळी हे टाकलं नाही होतं की मला कोणती लँड पाहिजे काय, त्यांचं डोळं त्याच जे एम्युनिटी प्लॉट होता त्याच्यावरच होता. मग MIDC ने मग त्यांच्याकडून दुसरं ऍप्लिकेशन घेण्यात आलं आणि त्या दुसऱ्या ऍप्लिकेशनमध्ये त्यांनी सांगितलं की ते एम्युनिटीचं जे प्लॉट आहे मला ते प्लॉट पाहिजे. तर पैसे भरलं असेल आणि सामान्य लोकांनीही तसं केलं असेल तर ते पैसे त्यांना मिळू शकतं का, नाही मिळू शकतं का, की फक्त ते मंत्री आहे म्हणून मी हे प्रश्न उपस्थित करत आहे. आता याला जोडून मी फक्त आपल्या मार्फत MIDCला एक प्रश्न विचारतो. याचा एक उदाहरण सांगा की जिथे की 3 वर्ष तुम्ही फक्त एका मंत्र्यासाठी ते लँड रिझर्व केली 2022 मध्ये आणि फायनल पेमेंट त्यांनी कधी केली तर ते फायनल पेमेंट त्यांनी 17/1/2025 ला. तर हे विशेष सूट फक्त यांना देण्यात आलेली आहे का सगळ्या लोकांना? तर 3-3 वर्षाचं हे टाइम पिरियड देतं की तुम्ही घ्या आणि 3 वर्षानंतर तुम्ही पैसे द्या. याचा उत्तर
MIDC ने द्यावा की असे उदाहरण आहे साहेब, तुम्ही उगीच मंत्री साहेबांवर बोट दाखवू नका. तर हे याचं उत्तर त्यांनी, आणि पैसे 77 लाख रुपये त्यांनी भरलं असेल. तर हे जे स्टेटमेंट आदरणीय मंत्री साहेब करत आहे, की मी एक मंत्री असून सुद्धा हे केलेलं आहे, मग केल्यानंतर तुम्ही हे पण सांगायला पाहिजे होतं की मी माझ्या मुलांनी ऍप्लिकेशन दिलेलं आहे ते पैसे परत मिळवण्यासाठी. ते बोललं नाही तुम्ही. आता मिळणार नाही मिळणार, मिळाले नाही मिळाले, हे MIDC ने उत्तर द्यावे की संजय शिरसाट साहेबांनी द्यावं. दंडाची रक्कम भरल्यानंतर तो व्यवहार थांबू शकतो. दूसरा, नियम के हिसाब से कोई भी जो प्रायोरिटी के ऊपर जो लैंड दिया जाता है, ईज ऑफ डूइंग इट, लैंड अलॉटमेंट, MIDC का जो लैंड अलॉटमेंट है, इसका रूल है. इस रूल के तहत अगर कोई 100 कोटी रुपए की इंडस्ट्री डाल रहा है, उसमें रोजगार बहुत ज्यादा मिलने वाला है. अब उसमें भी है तो बड़े नियमावली बड़ी क्लियर है कि प्रायोरिटी अलॉटमेंट अगर रोजगार 250 लोग कम से कम है. इनकी जो कंपनी थी पहले, जो अल्कोहल बेस्ड एथेनॉल जो बना रहे थे, वो उसके अंदर 93 लोगों को रोजगार मिलने वाला था. ये इन्होंने जैसे ही लिए, इनके नाम के ऊपर ये जमीन हो गई, तो इन्होंने दूसरा एप्लीकेशन मूव किए कि मैं वो इंडस्ट्री नहीं बनाने वाला हूं, अब मेरे को वेयर हाउस के लिए गोडाउन बनाने का है करके. गोडाउन किसी भी हालत के अंदर प्रायोरिटी अलॉटमेंट के अंदर नहीं आता है. इंडस्ट्री आती है, गोडाउन के अंदर कितने लोग काम करेंगे, उन्होंने वो एप्लीकेशन भी फौरन दिया और बोला कि अब मेरे को वो इंडस्ट्री नहीं स्टार्ट करने का है, मेरे को ये अब वेयर हाउस और स्टोरेज के लिए ये करने का. मैं मॅन्युफॅक्चरिंग ऑफ 60 KLD गेन ब्रेस डिस्टिलरी प्लांट या प्रयोजनासाठी वाटप करण्यात आला होता. तथापि त्यांनी दिनांक 26 एप्रिल 2025 नुसार मल्टीपर्पज वेअरहाऊस, स्टोरेज आणि लॉजिस्टिक सर्व्हिसेस असा प्रयोजनामध्ये बदल करण्याकरिता विनंती केलेली आहे. तथापि नस्ती मुख्यालयात सादर करण्यात आलेली असल्यामुळे त्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. हेड ऑफिस को इन्होंने भेज दिए हैं. और अब ये वेयर हाउस के लिए हम MIDC से उनके कायदे, उनके कानून के हिसाब से अगर कोई लैंड कोई इंडस्ट्री के लिए दिया जाता है प्रायोरिटी के ऊपर, तो उसको 5 साल है तो आप कम से कम स्टेटस चेंज नहीं कर सकते हैं. 5 साल, वो 5 साल की कालावधि के अंदर अगर उन्होंने इंडस्ट्री, अगर ये कन्विंस किए कि ये इंडस्ट्री चल नहीं रही है, मैं लॉस में जा रहा हूँ, तब वो इंडस्ट्री का स्टेटस चेंज किया जा सकता है. ये वैसा ही प्रकरण है MIDC का जैसा इंस्पिरा को 100 हेक्टर लैंड दिया गया. 100 हेक्टर लैंड दिया गया काय के लिए, उन्होंने बोला कि हम एक SEZ बना रहे हैं करके. अजंता फार्मा वाले अग्रवाल साहब, उनकी कंपनी 100 हेक्टर जमीन उन्होंने लिए SEZ के लिए, पूरा प्रस्ताव डाल दिए. 70 रुपये प्रति स्क्वायर फीट के हिसाब से उन्होंने MIDC से SEZ के लिए विशेष तरतूद है. सब्सिडाइज रेट के अंदर, चने फुटाने के अंदर है तो उन्होंने वो लैंड खरीदे. लैंड जैसे ही उनके नाम के ऊपर आ गई, इंस्पिरा कंपनी जो आजकल न्यूज़पेपर के फ्रंट पेज के ऊपर फुल पेज ऐड दे रही है, अभी 3 दिन पहले ही उन्होंने बहुत सारे न्यूज़पेपर के फ्रंट पेज के ऊपर फुल पेज ऐड दिए. तो वो लैंड जैसे ही उनको मिली, उन्होंने SEZ कैंसिल कर दिए और MIDC को बोले अब हम इसके ऊपर प्लॉटिंग करेंगे, हम हमारे इंडस्ट्रियल प्लॉट्स हम बेचेंगे करके. लिए थे 70 रुपये में, बेच रहे कितने में पता है आपको? अभी 900 रुपये प्रति स्क्वायर फीट. 900 रुपये, और ऐड दे रहे हो पेपर में और होर्डिंग्स लगा के दे रहे. कोई छुपी बंद मुट्ठी नहीं है, क्योंकि उन्होंने उस वक्त के मंत्री सुभाष देसाई साहब, MIDC के उस वक्त के चेयरमैन, MIDC के पूरे मेंबर्स को पूरी तरीके से सबको है तो वो बैग भेज दिए गए थे जिस बैग के अंदर कपड़े रखे हुए थे. तो वो बैग्स चले गए थे, तो उन्हें ओपनली है तो आज के दिन बेच रहे हैं. अगर आपको भी प्लॉट चाहिए शेंद्रा के अंदर, तो आप MIDC के अंदर जाने की जरूरत नहीं. आप इंस्पिरा को फोन करिए, उसको पूछिएगा कि मुझे प्लॉट चाहिए करके, और वो आपको बताएगा हाँ मेरे पास है 4200 स्क्वायर फीट से लेके आपको कितने एकड़ के अंदर चाहिए मैं आपको देता हूँ करके.
900 रुपये। बड़ा प्लॉट अगर रहेगा तो थोड़ा सा डिस्काउंट भी दे रहे हैं, 800 रुपये तक भी दे रहे हैं, लिए थे 70 रुपये के अंदर। ये मुद्दे निकलने के बावजूद भी कहीं पर भी इनके ऊपर सादी 1 इंच किसी ने तो विधानसभा के अंदर सवाल नहीं किया है। MIDC ने सादी नोटिस तक इनको इश्यू नहीं की है कि इस बारे में इनका क्या कहना है करके। तो जब 5 साल अगर आपको इंडस्ट्री के लिए कोई स्टेटस नहीं चेंज कर सकते हैं, सिर्फ मंत्री मेरा दोस्त है, इस वजह से अगर आप ये कर रहे हैं, मेरे हिसाब से इसके ऊपर एक उच्च स्तरीय एक इन्वेस्टिगेशन होने की ज़रूरत है। हम मुख्यमंत्री साहब से अनुरोध करेंगे कि कम से कम ये MIDC के लैंड के अंदर आप इन्वेस्टिगेट करें। इनका जो 2000 करोड़ रुपए का जो टेंडर का घोटाला है, उसमें हमको लगता नहीं है कि वे बहुत ज़्यादा ये कर पाएंगे, क्योंकि इनके ही खुद के अब नेता सामने जब आ गए हैं तो तेरी भी चुप मेरी भी चुप करके वैसा मामला इनका है। तो बहुत ज़्यादा उसके अंदर कुछ करेंगे या नहीं करेंगे। लेकिन हम आपके ज़रिए लोगों से अनुरोध करना चाह रहे हैं, अगर कोई वकील है जिसको ऐसा लगता है कि ये केस बहुत स्ट्रांग है, इसको हम हाई कोर्ट के अंदर लेकर जाना चाहिए, तो हमारे पास पूरे डॉक्यूमेंट्स है। मैं आपको पूरे डॉक्यूमेंट्स देकर, कोई सोशल एक्टिविस्ट है जो ये करना चाहता है कि हम हाई कोर्ट में जाके अलग अलग इश्यूज के ऊपर आप ये मुद्दों को हाई कोर्ट के अंदर लेकर जाए, तो हम पूरी तरीके से मदद करने के लिए तैयार हैं। मी सगळं आपल्याला जे MIDC ची नोट आहे, MIDC ची आता माझ्याकडे MIDC चा हे नोट आहे, MIDC ची हे नोट आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्या MIDC च्या लँडच्या संदर्भात सगळं सुरुवातीपासून ते एंड पर्यंत काय काय झालेला आहे हे नोट मध्ये सगळं लिहिलेलं आहे की सुरुवात कोणत्या वर्षी सुरू झाली। कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिनांक 8/4/2022 ला कॅमिओ डिस्टिलरीजने हे सगळं ॲप्लिकेशन MIDC कडे केलं होतं। आणि मग MIDC माझी अधिकारी माझे नौकर काय करायचं आहे करके, तर हे सगळं की त्यांनी ॲप्लिकेशन दिलं, आमच्या डिपार्टमेंटने सांगितलं की हो आम्ही तुम्हाला देतो, 15 दिवसामध्ये तुम्हाला इतके पैसे भरायचे आहे। त्यानुसार दिनांक 3 जून 2022 रोजीच्या भूखंड वाटप समितीच्या बैठकीमध्ये 20,000 स्क्वेअर फीटची जागा वाटपाचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार कंपनीस दिनांक 6/7/2022 रोजी देकार पत्र देण्यात आले होते। देकार पत्रानुसार 1,36,40,000 रक्कम दिनांक 21/7/2022 पर्यंत भरणा करणे आवश्यक होतं। त्यांनी भरलं नाही, मग ते कॅन्सल झालं। मग त्यांनी पुन्हा अप्लाय केलं की मला हे पाहिजे करके। आणि त्याच्यानंतर जेव्हा आदरणीय मंत्री साहेब हे म्हणतात की माझं काही देणं घेणं नाही आहे, माझ्या मुलाचं आहे, काय मराठी लोकांनी हे काम करायचं नाही आहे, हो तुमचा मराठी मुलगा जे आहे ना त्यांनी काम करायला पाहिजे। पण त्याच्यामध्ये त्यांच्या मुलांनी यांना एक पत्र पाठवले होते की मी का पैसे भरले नाही। तर माझे वडील जे आहे ना संजय सेनच्या वडिलांचे एंजिओप्लास्टी झाल्यामुळे BOP रकमाचा भरणा विहित कालावधीमध्ये करता आलेला नाही, असे त्यांनी 2024 मध्ये पत्र पाठवले। त्यांना पैसे कधी भरायचे होते याच्यामध्ये मी आपल्याला हे कॉपी देणार आहे। मला काही जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे की एक सामान्य एंटरप्रेन्युअर, बिझनेसमॅन, इंडस्ट्रियलिस्ट यांनी असं केलं असतं तर हे लँड त्यांना मिळाली असती का। 2022 पासून पैसे कधी फायनल पेमेंट कधी भरले, 2022चे ॲप्लिकेशन दिल्यानंतर जानेवारी 2025 मध्ये 22, 23, 24, 25 तर त्यांनी दिलं ना। म्हणजे आता कॅज्युअल अप्रोच म्हणजे कसा असतं, मेसर्स कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट कंपनीने सदर रक्कम 30 दिवसामध्ये भरणा करणे आवश्यक होते, तथापि सदर कालावधीमध्ये त्यांनी भरणा केलेला नसून विलंब शुल्कासह 150 दिवसामध्ये भरणा करण्याचा कालावधी दिनांक 25/6
2024 रोजी पर्यंत होता, यानी कि 25 जून 2024 तक इन्होंने लेट फीस के साथ अगर ये प्लॉट चाहिए तो इन्होंने भरना। 150 दिन का भी टाइम हो गया, लास्ट डेट थी इसकी 25 जून 2024। आता त्यांच्या मुलांनी हे जे पत्र त्यांना दिले की माझे वडील आजारी होते, एंजियोप्लास्टी होती, पैसा भरता आला नाही, जून मध्ये त्यांनी सांगितलं की तुमचं आता संपलेलं आहे, जून 2024 ला। त्यांनी पत्र लिहिले डिसेंबर 2024 ला। 6 महिन्यानंतर त्यांनी 10/12/2 मेसर्स कॅमिओ डिस्टिलरीज लिमिटेडचे श्री सिद्धांत संजय शिरसाट यांनी त्यांच्या वडिलाची एंजियोप्लास्टी झाल्यामुळे बीओपी रकमेचा भरणा विहित कालावधीमध्ये करता आलेला नाही असे दिनांक 10/12/2024 पत्र्यान्वये कळविले होते। मग त्यांनी काय केलं, डिसेंबर मध्ये हे त्यांनी पत्र पाठवले की मला भरता आलं नाही करके। मग त्यांनी लेट फीस भरली। किती लेट फीस भरली त्यांनी? 77,02,083 77,02,083 रुपीज। आता लेट फीस मंत्री साहेबांनी भरले, खूप मोठी गोष्ट आहे। 2022 मध्ये अलॉट झालेली जमीनसाठी येतो एक मंत्री ज्याचा जवळचा, आणि मी स्वतः हे बोलत नाही, त्यांचे काय शब्द होते जरा एक मिनिट ते लावा। हे साहेबांच्या मुलांचं नाव होतं, म्हणून मी दुसऱ्या 2 लोकांचा, पण इन्क्वायरी झाली तर सगळ्यांना कळेल की हे कोणाच्या जवळचे आहे। म्हणजे अशा प्रकारचे रिंग तयार करून हे सगळं। आता MIDCच्या लँडच्या संदर्भात, MIDCच्या लँडच्या संदर्भात काय झालं याच्यावर आणखी प्रश्न असा आहे, याच्या बाबतीत कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर, कारण हे वेगळा मुद्दा आहे। एकाची जबाबदारी नाही तर विधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची जबाबदारी आहे। तुम्ही एकाकडे बोट नाही, मी तिघांनाही सांगतो की, म्हणजे मी तर हे स्पष्टपणे सांगितलं ना की हे डिपार्टमेंट जे आहे समाज कल्याण विभाग अगोदर कुणाच्या हातात होता, तर एकनाथ शिंदे साहेब हे हँडल करत होते समाज कल्याण विभाग। मग त्यांना हे माहित पडलं का नाही की 2013 पासून आपण टेंडर काढलंच नाही, फक्त एकाच हेडमध्ये आपण 2017 मध्ये काढलं, आणि तेही कशासाठी काढलं मी सांगतो तुम्हाला। इनिशियली 2013 मध्ये जे टेंडर देण्यात आले होते यापैकी फक्त 2 लोकांना देण्यात आले होते, फक्त दोघांना 2013 मध्ये। मग त्यांनी काय केलं की सब कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले, हे तिसरी कंपनीला दिले। तर तिसरी कंपनी ही इतकीच ताकदवर होती, फायनान्शियली तीही इतकी स्ट्रॉंग होती। मग 2017 मध्ये त्यांनी हे काढलं की आता आम्ही पण हे टेंडर भरणार आहे आणि आम्ही हे घेणार आहे। मग त्यांनी एक रिंग तयार केलं की बाबा तू हे घे, मी हे घेतो, अशा प्रकारे हे तिघांनी मिळून रिंग तयार करून 2013 ते 2024 पर्यंत त्यांनी हे सगळं कारभार सुरू केला। तिघ नेते जे आहे ना, तिघ नेते तितकेही दोषी आहे, आणि आपण काही 100, 200, 500 कोटी रुपयाचा बोलत नाही आहे, आपण हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या बाबतीत बोलत आहे। CVCचे गाईडलाईन्स असतं टेंडरिंग मध्ये, ते गाईडलाईन्सची ही कॉपी माझ्याकडे आहे। सगळं वाचल्यानंतर असं कोणता अधिकारी नाही होतं का, IAS अधिकारी असू द्या, सेक्रेटरी असू द्या, प्रिन्सिपल सेक्रेटरी असू द्या, हे जे टेंडर काढण्यात आलेले आहे, आता हे तुम्ही सांगू शकत नाही की हे तो एकनाथ शिंदे साहेबांच्या डिपार्टमेंटच्या आहे, अजित पवार साहेबांचं काही देणं घेणं नाही आहे ह्याच्यामध्ये। इतकं मोठं टेंडर जेव्हा निघतो तर फायनान्स डिपार्टमेंटचं अप्रुव्हल घ्यावं लागतं। फायनान्स डिपार्टमेंट कोणाच्या हातात आहे? दादांच्या हातात आहे। दादांच्या कोणत्याही एका अधिकाऱ्यांनी हे विचारलं नाही याच्यामध्ये तर काही नाही आहे, तुम्ही फक्त सर्व्हिस चार्जच्या आधारावर हे तुम्ही टेंडर काढलेले आहे। 2-3 हजार कोटी रुपयेचा हे सगळं कारभार आहे। आता जेवणाचं एक उदाहरण देतो, जेव्हा हे जिल्हा स्तरावर
बचत गट महिला हे तयार करून हे जेवण देत होते. तर त्या टेंडरिंग मध्ये त्यांना अंडे किती द्यायचं, केले किती द्यायचं, दूध किती द्यायचं, त्यांनी 1700 कोटी रुपयाचा फक्त जेवणाचा टेंडर काढला आणि त्याच्यामध्ये दूध नाही आहे, दूधचा वेगळा टेंडर. म्हणजे जे इकडचे गोरगरीब जिल्हा स्तरावर जे छोटे छोटे होते तर त्यांना तुम्ही अटक घातली होती की दूधही त्यांना द्यावा. मग हे मोठे लोक जेव्हा आले तर त्यांनी दुधाचा त्यांचं सेटिंग काही झालं नसेल तर दुधाचा वेगळा टेंडर, जेवणाचा वेगळा टेंडर, रेट हे लोकल लेवलवर जे करत होते तर त्यावेळी वेगळं हे करायचं, रेट द्यायचं. घरी बसून 6 कोटी रुपये हे लोक घरी बसून हे खाणार आहेत. आता आदरणीय आमचे मित्र संजय शिरसाट साहेब यांच्या बॅगेत कपडे होते, 200 कोटी काही नाही, फक्त ठेकेदारांना हे सांगण्यात आलं होतं की तुम्ही सर्व्हिस चार्जेस किती घेणार. सर्व्हिस चार्जेसच्या आधारावर हे टेंडर देण्यात आलं. 10 लोकांनी बिड भरलं, 3 लोक क्वालिफाय झाले. ते 3 लोक कोणते, ते 2013 पासून जे काम करत आहे हेच 3 लोक क्वालिफाय झाले त्याच्यामध्ये. आणि तिघांची हे योगायोग आहे का याचं उत्तर द्यावं की तिघांनीही जे आपला सर्व्हिस चार्ज दाखवलेला आहे 19.5%, 19.5% चा अर्थ काय होतं की जेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सांगितलेलं आहे त्याचे GRs आहे, रूल आहे की तुम्ही 3.5% ते 7% मॅक्सिमम, 7% पेक्षा जास्त घेऊ शकत नाही. तर 19.5 हे तिघांनी आपण हे टाकलं की आम्ही सर्व्हिस चार्ज 19.5% घेणार आहे आणि त्या आधारावर हे त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि याच्यातून हे स्पष्ट होतं एक एजन्सी कुणाची आहे तर भारतीय जनता पार्टीचे आमदार, मोठे नेते, मुख्यमंत्र्यांचे जवळचे प्रसाद लाड साहेबांची आहे. दुसरी एजन्सी इतक्या मोठ्या माणसाची आहे की ज्याला एका मोठ्या चॅनल मध्ये 9 o'clock मध्ये त्याला चर्चासाठी 1 तासाची चर्चा भरवण्यात आली होती की किती हजार लोकांना हे माणूस आपल्याला हे रोजगार देत आहे. या 2013 पासून ते 2025 पर्यंत या एजन्सीजने किती लोकांचा PF भरलेला आहे, किती लोकांना ग्रॅच्युटी दिलेली आहे, ऍक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर दिलेला आहे नाही दिलेला आहे, याच्या बाबतीत कोणीही विचार केला नाही. आणि इंटरेस्टिंग भाग म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट यांना पाहिजे होतं. तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मध्ये समाज कल्याण विभाग हे तुम्हाला देऊ शकतं की माझ्याकडे यांनी 250 सिक्युरिटी गार्ड्स दिले, 50 कुक्स दिले, 10 गार्डनर्स दिले आणि त्यांचं काम व्यवस्थित होता, चांगलं होता, हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. समाज कल्याण विभागने त्यांचं जे चार्टर्ड अकाउंटंट जशा प्रकारे हे देतो की त्यांचं बॅलन्स शीट काय आहे, समाज कल्याण विभागाला काहीही माहित नाही. त्यांच्या एक्सपिरियन्स मध्ये मला वाटतं की देशामध्ये कोणत्याही डिपार्टमेंट त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंटचा एक्सपिरियन्स त्यांनी एकच पत्रामध्ये लिहिला की म्हणजे जास्त हे करायचं नाही, 2 पानामध्ये आपण त्यांच्या किती चांगलं काम करत आहे, किती पैसे आपण दिलेले आहे, त्यांचा फायनान्शियल स्टेटमेंट काय आहे. म्हणजे एक कंपनीचा तुम्ही एक वर्षाचा बिल बघितलं तर काय आहे 85 crore, 74,37,000. म्हणजे एक वर्षाचा त्यांचा जे उलाढाल त्यांनी फक्त एका सेगमेंट मध्ये दिलेलं आहे की जशा प्रकारे समजा सिक्युरिटी गार्ड्स प्रोव्हाइड करण्यासाठी. तर हे रिंग तयार करण्यात आलं होतं आणि मी ही मागणी करतो की मुख्यमंत्री ने ची परीक्षा आहे की त्यांनी हे टेंडर रद्द करावा आणि त्याची एक उच्चस्तरीय चौकशी लावा. 2013 पासून कशा प्रकारे हे धंदा, याच्या अगोदर कुणाकडे होता हे डिपार्टमेंट, हे महाशय जे आलेले आहे समाज कल्याणचे मंत्री साहेब, त्यांच्या अगोदर कोणाच्याकडे होता तर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे होतं हे डिपार्टमेंट. म्हणजे त्यांनाही माहीत पडलं नाही की नियमाप्रमाणे आपल्याला हे टेंडर काढायची आवश्यकता आहे का. तर इतकं मोठं रिंग
तयार करून हे काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि तिघ जे नेते आहेत, ते तिघ जे कंपनीज आहे, एक जवळची आहे देवेंद्र फडणवीसच्या बीजेपीची, दुसरी आहे अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळची, त्यांच्या खूप जवळचे आहे, आणि तिसरी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचे. म्हणजे अशा प्रकारचे काटल, एक नेटवर्क, एक रिंग, एक गँग तयार करून हे सगळं लुटण्याचं काम सुरू आहे. हे याच्या बाबतीत सविस्तर बोललेलं आहे, ते बाहेर आलेलं आहे. आता कंपनीज जे आहे ना, ते मी सांगितलं ना, बीव्हीजी आहे, बीव्हीजी कंपनी आहे. नाही, माझ्याकडे जसं आहे ना त्या या डॉक्युमेंट मध्ये क्रिस्टल नाही काय आहे की त्यांनी ओपनली, जसं क्रिस्टल कंपनी आहे ना त्याच्यामध्ये लाड साहेबांचं नाव आहे, त्यांच्या परिवारातल्या लोकांचं नाव आहे. दुसरी जे कंपनीज आहे ते डमी कंपनीज तयार करून त्यांनी दिलेले आहे. आता ते इन्क्वायरी मध्ये निघेल. मी कशाला ओपनली म्हणतो की लाड साहेबांचं नाव, मी असं बेजबाबदारीपणाने बोलणार नाही जोपर्यंत हे डॉक्युमेंट मध्ये नाही आहे. तर डॉक्युमेंट मध्ये त्यांचं स्पष्ट नाव आहे, परिवारातले लोकांचं नाव आहे. 2013 कुठे आणि 2025 कुठे. तर 3 वर्षासाठी ते टेंडर होतं. 3 वर्षाच्या नंतर 1 वर्ष त्यांना एक्सटेन्शन आपण दिलं असतं. पण हेच 3 एजन्सीज जे आहे ते कशा प्रकारे 2013 पासून फक्त 2017 मध्ये एक टेंडर फक्त एका सिक्युरिटीसाठी निघालं होतं, आणि त्याच्यानंतर हेच लोक करत आहेत. आणि ज्याप्रमाणे त्यांनी पण सांगितलेले आहे, हे जे 3 लोक हे सगळं चालवत आहे, 2000 कोटी रुपयेचं जे टेंडर आहे, जे समाज कल्याणच्या विशेषकर मुलांसाठी ज्याच्यावर पैसे खर्च करण्याची आवश्यकता आहे, ते ठेकेदारांवर कसे किती कोट्यवधी रुपये खर्च करत आहे याच्यातून स्पष्ट होतो. मला असं वाटतं की जितके पैसे ते मुलांवर खर्च करत नाही आहे, समाजांच्या मुलींवर खर्च करत नाही आहे, जे हॉस्टेलमध्ये राहणारे आहे, त्याच्यापेक्षा किती जास्त पैसे ते फक्त ठेकेदारांवर खर्च करत आहे. आपण जे मेजर मुद्दा जे होता ते त्यांनी काढलेला आहे. पण जे जेवणाचा जे मुद्दा आहे, त्या जेवणामध्ये कशा प्रकारचे 1700 कोटी रुपयेचा एक वेगळा टेंडर काढण्यात आलं. पहिले काय व्हायचं की जे महिला बचत गट असते, स्वयंसेवी संस्था होती, ते लोकल लेवलवर, जिल्हा स्तरावर ते टेंडर घ्यायचे खाना पुरवण्याचा. म्हणजे महिला एकत्र यायचे आणि ते टेंडर घेऊन ते हॉस्टेल्समध्ये खाना पुरवण्याचं काम करायचे. आणि जेव्हा हे टेंडर देण्यात आलं होतं जिल्हा स्तरावर, तर त्याच्यामध्ये एक अट टाकण्यात आली होती की तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. म्हणजे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहे त्यांनी स्वतः चालवायला पाहिजे. पण आता त्यांना जास्त पैसे मिळत नाही होते, म्हणून त्यांनी महाराष्ट्र स्तरावर जेवणाचाही कॉन्ट्रॅक्ट टेंडर त्यांनी काढलं, आणि त्यामध्ये ही अट काढण्यात आलेली आहे. म्हणजे आता ते बीव्हीजीने घेतला असेल किंवा ते क्रिस्टलने घेतला असेल किंवा दुसरी तिसरी जे कंपनी आहे त्यांनी घेतला असेल, तर त्यांना हे अट काढण्यात आलेली आहे की तुम्ही तुमच्या लेवलवर हे सब कॉन्ट्रॅक्ट देऊ शकता. म्हणजे ज्या ओल्ड रेटने जे लोक काम करत होते, ते 3 कंपनीज आहे, ब्रिस्क आणि क्रिस्टल आणि बीव्हीजी, तर हे अट काढण्यात आलेली आहे. आता जे लोक ओल्ड रेटने काम करत होते तेच आजही ते काम करत आहे ओल्ड रेट प्रमाणे, आणि घरी बसून काही न करता या लोकांना महिन्याला 6 कोटी रुपयाचा प्रॉफिट मिळत आहे. 6 कोटी रुपये अशा प्रकारचा हे टेंडर काढण्यात आलेला आहे. म्हणजे एका जेव्हा टेंडर काढण्यात येतं तर त्याच्यानंतर मोठा टेंडर असल्यानंतर ते एक प्री बिड मीटिंग असतं की आपण 10 लोक इंटरेस्टेड आहे ते टेंडर घेण्यामध्ये. तर प्री बिड मीटिंग कॉल करतं ते डिपार्टमेंट, त्यांचे इंजिनियर्स ऑफिसर्स सगळं बसतं आणि चर्चा करतं. मग लोक सांगतात की साहेब 30 जिल्ह्यामध्ये तुम्ही हे सांगितलेले आहे की 30 जिल्ह्यामध्ये तुमचा अनुभव असायला पाहिजे. तर 30 जिल्ह्यामध्ये नाही, माझ्याकडे 20 जिल्ह्याचा एक्सपिरियन्स आहे. मग 300 कोटी रुपयाचा तुम्हाला वार्षिक उलाढाल असायला पाहिजे. मग ते म्हणतात की नाही, माझ्याकडे 200 कोटीचा आहे वार्षिक उलाढाल.
मग जेव्हा त्यांनी हे प्री बिड मीटिंग केली आणि त्यांना असं कळलं की 1-2 असे एजन्सीज आलेले आहे की ज्यांचा हे अनुभव आणि जे अटी आहे ते फिट होतात, मग ते पुन्हा येतील आणि त्यांना टेंडर मिळू शकतं. मग ते त्यांनी कॉरिजेंडम काढलं. म्हणजे कॉरिजेंडम नंतर त्यांनी काय केलं की जिथे 30 जिल्ह्यांचा एक्सपिरियन्स पाहिजे होता, तर त्यांनी कॉरिजेंडम मध्ये हे सांगितलं की 35 डिस्ट्रिक्टचा 35 डिस्ट्रिक्टचा एक्सपिरियन्स आम्हाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करणारा ठेकेदार पाहिजे. कोण करत होते? हे बीडीजी करत होती, क्रिस्टल करत होती आणि तिसरी जी कंपनी आहे ब्रिस्क करत होती, ब्रिस्क स्मार्ट. मग इनिशियली त्यांनी काय केलं होतं की 100 कोटी रुपयाचा उलाढाल आपले हे पाहिजे वार्षिक टर्नओव्हर. जेव्हा त्यांना कळलं की 2-3 एजन्सीज अजून असे आलेले आहेत की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 100 कोटी आहे, मग त्यांनी काय केलं की 300 कोटीचं हे पाहिजे. मग हे तिन्ही कंपनीज जे आहे ना त्यांचं वार्षिक उलाढाल जे आहे ते 300 कोटी रुपयाचा वरचा आहे. मग फक्त कशा प्रकारे रिंग करण्यात आलेलं आहे. आणि मला आता सांगा की ज्या प्रकारे या महानगरपालिकामध्ये महाराणाला जशी छूट देण्यात आली होती महाराणा एजन्सीजला की तू किती तुला खायचं आहे खा, आम्हाला पॅकेट द्या, तर तसाच प्रकारे या समाज कल्याण विभागामध्ये या 3 एजन्सीसाठी फक्त टेंडरमध्ये हे सांगण्यात आलं होतं की एस्टिमेट अमाऊंटच नाही आहे टेंडरमध्ये की 2000 टेंडर आहे का, 1000 कोटी